Hello, 11th Commerce students, Organization of Commerce and Management, OCM. Last few lectures we have started chapter number first, Introduction of Commerce and Business. वाणिज्य आणि व्यवसायाची ओळख हे आपण घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण ह्युमन ॲक्टिव्हिटीजच्या क्लासिफिकेशन करण्यात आलेल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आर्थिक कृती कोणत्या आणि आर्थिकेतर कृती कोणत्या हे आपण पहिलं सुरुवात केली होती. त्यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेसेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट या 3 इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज येतात. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्शन दॅट इन्व्हॉल्व प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड consumption of goods and services at all level within a society is called economic activity. त्यानंतर आपण घेतलं होतं या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. फर्स्ट नंबर लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं बिझनेसेस, व्यवसाय म्हणजे काय. या व्यवसायाची आपण डेफिनेशनसुद्धा पाहिली. प्रोफेसर हेणे, बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर ऑल दोज ह्युमन ॲक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टेड टुवर्ड्स द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. उत्पादन, प्रोडक्शन आणि संपत्ती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजच्या सर्व मनुष्याच्या कृतीलाच व्यवसाय असं म्हणण्यात येतं. त्यानंतर आपण फीचर्स ऑफ बिझनेसेस घेतले, वैशिष्ट्ये घेतली त्या बिझनेसेसची. यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेशन, पेशा ज्याला म्हणण्यात येतो. प्रोफेशन आपण म्हणतो नाही माझं काम हे प्रोफेशनली आहे. प्रोफेशनली आहे त्याच्या स्किलवरती आहे, त्याच्या एज्युकेशननुसार तो वर्किंग करतो. पुढे जाऊन भविष्यामध्ये आपण एज्युकेशन घेतल्यानंतर काय तुझं प्रोफेशन आहे, कुठल्या पेशावरती आहे, तू कुठल्या हुद्द्यावरती काम करतो. जसा डॉक्टर हा एक प्रोफेशनल आहे व्यक्ती, वकील असेल, लॉयर असेल, पुढे जाऊन तुम्ही CA होचाल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, टीचर असेल, हे खास एक वेगळा पेशा आहे, प्रोफेशन आहे. ह्या प्रोफेशन अंतर्गत तो काय करतो, इन्कम करतो. म्हणूनच ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. नफा मिळवतो, पैसे मिळवतो, अर्निंग मनी करतो, पैसा मिळतो म्हणजेच तो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. परंतु ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बिझनेस म्हणजे तो व्यवसाय करतो, प्रोडक्शन करतो आणि वस्तू सेल करतो आणि परचेस करतो, यामुळे तो त्याला मनी मिळतं, पैसा मिळतो. आता प्रोफेशन अंतर्गत म्हणजेच त्याच्या एज्युकेशन अंतर्गत आणि त्याच्या स्किल अंतर्गत. डॉक्टर हे त्याचं एज्युकेशन आहे आणि त्याचबरोबर त्याची स्किल आहे. त्यावरनं तो आपण पाहतो कुठल्या डॉक्टरकडे जायचं हे त्याचं एज्युकेशनही ठरवतं आणि तो स्किल आपल्याला आवडतं का, त्याची स्किल कशी आहे, त्याची तपासण्याची पद्धत कशी आहे, त्यानुसार आपण डॉक्टरकडे जातो. त्याच पद्धतीने आपण टीचरकडे जातो. त्याचे एज्युकेशन तर आहेच म्हणून तो टीचर आहे, परंतु त्याची स्किल कशी आहे शिकवण्याची आपल्याला ती समजते का. लॉयर, प्रत्येक लॉयर हा एज्युकेटेड असणारच आहे म्हणून तो लॉयर आहे, परंतु त्याची प्रत्येक लॉयरची स्किल वेगवेगळी आहे. नाहीतर सर्वच लॉयर प्रसिद्ध झाले असते नाही, परंतु त्याची स्किल आहे काहीतरी वेगळी. त्याच पद्धतीनं प्रोफेशन हे आपल्याला पाहायचं आहे. प्रोफेशन PROFESSION, पेशा. आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमधले पाहतोय बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. सेकंड नंबर प्रोफेशन. प्रोफेशन इज दॅट पार्ट ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. हो, पेशा प्रोफेशन हा काय आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, आर्थिक कृतीचा भाग आहे. आता प्रोफेशन म्हणजे नेमकं काय आहे आपण पाहू.
which a person uses his educational knowledge and special skill to render services for earning some income. काय म्हणण्यात आलं आहे? अ पर्सन यूज हिज एज्युकेशनल नॉलेज, त्याचं शैक्षणिक ज्ञान, अँड स्पेशल स्किल, विशेष कौशल्य. स्किल त्याचं कौशल्य काय, विशेष कौशल्य काय, स्किल काय आहे त्याची. टू रेंडर सर्व्हिसेस फॉर अर्निंग सम इन्कम. व्यक्ती ज्याचे शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने अर्निंग सम इन्कम, उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवित असते. सर्व्हिस देत असतेच म्हणजे सेवा पुरवित असते, त्यालाच प्रोफेशन असं म्हणण्यात येतं. एक्झाम्पल: डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, टीचर एक्सेट्रा. प्रोफेशन ही एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, आर्थिक कृती आहे, ज्यामध्ये अ पर्सन यूज हिज एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल टू रेंडर सर्व्हिस फॉर अर्निंग सम इन्कम. ज्यामध्ये व्यक्ती त्याचे शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवित असते, त्यालाच प्रोफेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. एक्झाम्पल: डॉक्टर असेल, वकील असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट, टीचर, हे सर्व काही प्रोफेशनमध्ये मोडतात. जो स्वतःचं शैक्षणिक म्हणजेच एज्युकेशनल नॉलेज आणि त्याचबरोबर त्याची स्पेशल स्किल वापरतो. इंजिनियर आहे, परंतु प्रत्येक इंजिनियरला, सिव्हिल इंजिनियर म्हणजे बिल्डिंग, घर बांधणाऱ्याला येतं का, त्याच्याद्वारे त्याचे स्किल काहीतरी लागते, त्याच्यामध्ये त्याचं कौशल्य दिसलं गेलं पाहिजे. शिक्षण तर असलंच पाहिजे, त्याचबरोबर त्याच्या स्किलवरनं तो त्या ठिकाणी वर्किंग करतो, त्याचमुळे त्याला प्रोफेशन असं पेशा असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या प्रोफेशनचे काही फीचर्स आहेत, 7 फीचर्स आहेत. फर्स्ट आहे एम. प्रोफेशनचं एम, उद्देश काय आहे. आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, याचा अर्थ त्याचं उत्पन्न काय, म्हणजेच तो अर्निंग मनी, पैसा मिळवणे, हा तर त्याचा उद्देश आहेच. सेकंड नंबर आहे क्वालिफिकेशन. आपण प्रोफेशन कशावरनं ठरतो, एज्युकेशन नॉलेजवरनं, म्हणजे त्याचं काय क्वालिफिकेशन असलं गेलं पाहिजे. त्यानंतर थर्ड नंबर आहे फायनान्शियल रिटर्न्स, आर्थिक मोबदला. फीस देतो का नाही आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर, लॉयरकडे गेल्यावर सुद्धा फीस देतो, ट्युशनला गेल्यानंतर सुद्धा आपण फीस देतो, म्हणजे त्याचं फायनान्शियल रिटर्न, आर्थिक मोबदला त्याला भेटलाच पाहिजे प्रोफेशनला. त्यानंतर फोर्थ नंबर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल. मग आपण बिझनेस टाकताना सुद्धा जे आपल्याजवळ येईल असतं पैसा, त्यालाच आपण भांडवल म्हणतो, जो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत, गुंतवणार आहोत, कॅपिटल. त्यानंतर फिफ्थ नंबर रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. रजिस्ट्रेशन नोंदणी, मेंबरशिप सभासद, नोंदणी व सभासद. 6 नंबर नॉन ट्रान्सफरॅबिलिटी. ट्रान्सफरॅबिलिटी ट्रान्सफर, हस्तांतरण न करण्यात येणारे, न हस्तांतरणीय, हस्तांतर न करण्यात येणारे, ट्रान्सफर न करण्यात येणारे प्रोफेशन. एकाचं प्रोफेशन दुसऱ्याला ट्रान्सफरॅबिलिटी न करता येतं का, नाही. मी घेतलेलं, तुम्ही घेतलेलं एज्युकेशन हे दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येतं का. तुम्ही 10th पास झालात, तुमच्या भावांना नाही झाला आणि तुम्ही म्हटलात नाही माझं एज्युकेशन त्याला ट्रान्सफर करून देऊ, होतं का असं, नाही. नॉन ट्रान्सफरॅबिलिटी, प्रोफेशन हे नॉन ट्रान्सफरॅबिलिटी आहे.
हस्तांतरण करता येतं नाही. आणि 7 नंबर आहे नेचर ऑफ वर्क, कामाचे स्वरूप, प्रोफेशनच्या. असे नंबर ऑफ 7 फीचर्स प्रोफेशनचे आहे. त्यामधील फर्स्ट नंबर आता आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट नंबर एम, उद्देश. एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिस्ड फॉर अर्निंग मनी. बरोबर आहे. म्हणूनच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे प्रोफेशन, ज्यामध्ये पैसा येतो. प्रत्येक प्रोफेशन हा पैसा मिळवण्यासाठीच केला जातो. Also, they render services to their clients and solve their problems. पैसा मिळवण्याबरोबरच समाजाला म्हणजे सेवा देऊन त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवण्यात येतात. ते त्याचे क्लायंट्स असतील, त्याचे ग्राहक असतील, त्यांना विशेष अशी सेवा देणे आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचं काम तो करत असतो. डॉक्टरकडे जातो आपण, फीस देतोच, म्हणजेच अर्निंग मनी झाली त्याच्या प्रॅक्टिसनं. परंतु तो आपल्याला न चेक करताच, आपले प्रॉब्लेम्स न सॉल्व करताच फीस घेतो का? नाही. तो आपली सेवा तर देतो आणि त्याचबरोबर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचे काम करतो. हा झाला पहिला उद्देश, पहिलं फीचर्स झालं त्याचं. एम, उद्देश, पैसा मिळवणे, अर्निंग मनी. हा तर एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिस्ड फॉर अर्निंग मनी. पैसा मिळवणे हा एकमेव उद्देश आहेच, परंतु त्याचबरोबर सर्व्हिस टू द क्लायंट अँड सॉल्व देअर प्रॉब्लेम्स, सेवा देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतो. त्यानंतर सेकंड नंबर आहे क्वालिफिकेशन, पात्रता. अ प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस्ड ओनली आफ्टर ॲक्वायरिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन. तो त्याचं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतरच तो काय करतो? प्रोफेशन म्हणून वर्क करू शकतो. प्रोफेशन स्वीकारणारा जो कोणताही व्यक्ती आहे, विशिष्ट प्रकारची क्वालिफिकेशन धारण केल्याशिवाय किंवा क्वालिफिकेशन घेतल्याशिवाय तो प्रॅक्टिस करत नाही प्रोफेशन म्हणून. ईच प्रोफेशन हॅज अ सर्टेन सेट ऑफ बॉडी ऑफ नॉलेज. प्रत्येक पेशात म्हणजे प्रत्येक प्रोफेशनमध्ये विशेष असं नॉलेजेबलचा समावेश असतो. दिस नॉलेज हॅज टू बी ॲक्वायर्ड ओनली बाय सिस्टमॅटिक अँड फॉर्मल ट्रेनिंग. हे ज्ञान, हे जे कोणतेही नॉलेज आहे ते पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षणाद्वारेच घेतले पाहिजे. दिस नॉलेज हॅज टू बी ॲक्वायर ओनली सिस्टमॅटिक अँड फॉर्मल ट्रेनिंग. त्याचे योग्य असं प्रशिक्षण, ज्ञान पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षणातूनच घेतले पाहिजे. त्याला ट्रेनिंग दिल्यानंतरच ते घेतलं गेलं पाहिजे. डॉक्टरची एज्युकेशन घेतल्या तो लगेच येऊन दवाखाना हॉस्पिटल टाकतो का हो? नाही टाकत. तर त्याचं ट्रेनिंग घेतो. त्यासाठी त्याला सिव्हिलमध्ये 2 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असतो आणि मग तो त्याच्यानंतर बाय प्रोफेशन म्हणून वर्क करायला बाहेर हॉस्पिटलायझेशनमध्ये येतो. डायरेक्ट एज्युकेशन घेतल्या ट्रीटमेंट करायला येतो का? बाहेर हॉस्पिटल लगेच टाकतो का? नाही टाकत. त्याची एक ट्रेनिंग होते फॉर्मल. त्यासाठी तो सिव्हिलमध्ये 2 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड करतो आणि मग त्याच्यानंतर तो वर्किंग करतो. त्याच पद्धतीने तुम्ही CAची एक्झाम पास केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही CA म्हणून वर्किंग करता का? नाही. तर तुम्हाला एक ट्रेनिंग पिरियड देण्यात आलेला असतो. तो एका दुसऱ्या चार्टर्ड अकाउंटंटकडे तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि मग त्यानंतर तुम्ही एक्झाम पास क्रॅक केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करायला येते. त्याच पद्धतीनं सेम
This knowledge has to be acquired only by systematic and formal training. One cannot practice profession unless this knowledge is acquired. अन्यथा नुसतं नॉलेज ज्ञानाशिवाय आपण पेशा चालवू शकत नाही. याकरता काय लागतं? प्रॅक्टिस. याकरिता ज्ञान अधिग्रहण करणे गरजेचे आहे. One cannot practice a profession unless this knowledge is acquired. थर्ड नंबर आहे फायनान्शियल रिटर्न, आर्थिक मोबदला. अर्निंग मनी हा तर त्याचा एमच आहे, परंतु फायनान्शियल आर्थिक मोबदला त्याला काय मिळून मिळते? फीस या अंतर्गत प्रोफेशनलला मिळते. प्रोफेशनल गेट फीस इन एक्सचेंज ऑफ देअर सर्व्हिसेस. जो कोणताही प्रोफेशनल व्यक्ती आहे तो काय करतो? सेवा दिल्याच्या बदल्यात फीस म्हणून, शुल्क म्हणून घेतो. प्रोफेशनमध्ये पैशाच्या मोबदल्यात सेवा दिली जाते, त्यास काय म्हणण्यात येतं? फीस असे म्हणण्यात येतं. इन्कम रिसिव्ड बाय प्रोफेशनल इज नॉट फिक्स्ड. प्रोफेशनमध्ये मिळालेले उत्पन्न हे निश्चित असते का? नाही. प्रत्येक डॉक्टरची फीस वेगळी असते, प्रत्येक लॉयरची फीस वेगवेगळी असते. त्याचं जे इन्कम आहे त्याच्या स्किलनुसार प्रत्येक डॉक्टर्सची, प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीची ही फीस ही वेगवेगळी असते, नॉट फिक्स्ड असते. कसल्याही प्रकारची फिक्स स्वरूपातली असते का? नाही. प्रोफेशनल कॅन बी एम्प्लॉईड इन ॲन ऑर्गनायझेशन ऑर सेल्फ एम्प्लॉईड. प्रोफेशन ही व्यक्ती ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारी कर्मचारी किंवा सेल्फ एम्प्लॉईड असते, स्वरोजगारीत असते. अ वर्किंग चार्टर्ड अकाउंटंट गेट्स सॅलरी, but those who practice privately, that is self-employed, gets fee. CA ज्यालाच आपण चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सनदी लेखापाल म्हणतो, तो नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळतो, परंतु तो स्वतःची प्रायव्हेटली प्रॅक्टिस करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ एम्प्लॉईड, स्वयंरोजगार, आणि त्यातून तो गेट फीस, त्याला ती फीस स्वरूपात उत्पन्न मिळते. त्यानंतर फोर्थ नंबर कॅपिटल, भांडवल. प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस्ड इंडिपेंडंटली ऑर प्रोफेशनल कॅन वर्क अंडर समवन. प्रोफेशन स्वीकारणारी व्यक्ती इंडिपेंडंट, स्वतंत्रपणे काम करते, किंवा कॅन वर्क अंडर, किंवा एखाद्याच्या अंतर्गत काम करू शकते. इंडिपेंडंट प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल रिक्वायर्स ह्यूज कॅपिटल फॉर सेटिंग हिज प्रॅक्टिस. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या, इंडिव्हिज्युअल काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोफेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल म्हणजे मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. इन डिफर्स फ्रॉम प्रोफेशन टू प्रोफेशन. परंतु हे मोठ्या प्रमाणातील भांडवल हे ज्या त्या प्रोफेशनवरती डिपेंड करते. प्रत्येक प्रोफेशनमध्ये यात बदल होत असतो, ज्या त्या प्रोफेशनवरती डिपेंड करते. आता डॉक्टर असेल, तो इंडिव्हिज्युअल जर हॉस्पिटलायझेशन टाकायचं असेल तर त्याला कॅपिटल मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, कारण की तेवढं मोठं हॉस्पिटल टाकण्यासाठी तेवढं कॅपिटलायझेशन लागतं. आणि त्याचबरोबर CA चार्टर्ड अकाउंटंट हे त्याचं ऑफिस टाकायचं असेल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला इन्व्हेस्टमेंट लागते का? नाही. एक छोट्याशा शॉपमध्ये तो आपल्या स्किलवरनं डेव्हलप करू शकतो. हे ज्या त्या प्रोफेशनवरती डिपेंडेड आहे, कॅपिटल किती लागणार आहे त्यानुसार. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप, नोंदणी व सभासद. सम प्रोफेशन have a council which regulates the activities of professional. प्रत्येक प्रोफेशनची राष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र संघटना असते. These professional have to register them with their
representative council and get certificate of practice. Example, Bar Council of India for lawyer, ICAI for chartered accountant, Indian Medical Association for doctors, etc. प्रत्येक प्रोफेशनच्या व्यक्तीच्या संदर्भातील काही नियम बनवण्यात आलेले आहेत. हे त्या व्यक्तींनी आपले जे काही प्रोफेशनची नोंदणी संबंधित ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे करून त्याचे व्यवसाय म्हणजे बिझनेसचे सर्टिफिकेट घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ वकील असेल तर तो वकील झाल्यानंतर त्याला कुठे रजिस्ट्रेशन करावे लागते? बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये. मगच तो प्रॅक्टिस करू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो ॲडव्होकेटचं लॉयरचं एज्युकेशन घेतल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये करावं लागतं आणि मग तो ॲज अ लॉयर म्हणून प्रोफेशनल वर्क करू शकतो. त्याच पद्धतीनं CA असाल तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तो त्याचा मेंबर होऊनच मग त्या ठिकाणी तो त्याची प्रॅक्टिस सुरू करू शकतो. जर डॉक्टर असेल तर तो डॉक्टरसुद्धा एज्युकेशन घेतल्यानंतर त्याने इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन करून त्याचं मेंबर झाल्यानंतर मग तो ट्रेनिंग घेतल्यानंतर मग तो स्वतःची ॲज अ डॉक्टर म्हणून प्रोफेशनल वर्क करू शकतो. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रोफेशनला त्या ठिकाणच्या ऑर्गनायझेशनमध्ये रजिस्ट्रेशन आणि त्याचं मेंबरशिप होणे आवश्यक आहे. त्यानंतर 6 नंबर नॉन ट्रान्सफरेबिलिटी, हस्तांतरणीय न करणे. एकाने घेतलेलं एज्युकेशन हे दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतं का? नाही करता येतं. एखाद्या प्रोफेशन कॅनॉट बी ट्रान्सफर्ड टू अदर पर्सन ऑन द विल ऑफ अ प्रोफेशनल. कोणताही प्रोफेशन हा त्या पेशा घेण्याच्या इच्छेनुसार दुसऱ्याला हस्तांतरण करता येतं नाही. एक्झाम्पल, अ डॉक्टर कॅनॉट ट्रान्सफर हिज मेडिकल प्रॅक्टिसेस टू हिज सन ऑर डॉटर who has not completed concerned medical education. उदाहरण, वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आपला दवाखाना वैद्यकीय म्हणजेच मेडिकल एज्युकेशन न घेतलेल्या मुला किंवा मुलीला हस्तांतर म्हणजेच ट्रान्सफर करू शकत नाहीत. करू शकतात का हो? बिलकुल करू शकत नाहीत. कोणीही असेल, तुम्हीसुद्धा 10th पास झालात, तुमच्या भावाला ट्रान्सफर करू शकता का एज्युकेशन? नाही ट्रान्सफर करू शकत. त्याच पद्धतीनं प्रोफेशनसुद्धा नॉन ट्रान्सफरेबिलिटी आहे. प्रोफेशन कॅनॉट बी ट्रान्सफर्ड टू अदर पर्सन. लास्ट नंबर आहे नेचर ऑफ वर्क, कामाचे स्वरूप. प्रोफेशनल चार्जेस फीस इन एक्सचेंज ऑफ एक्सपर्ट सर्व्हिसेस. काय आहे? प्रोफेशनची जी कोणती फीस आहे किंवा ती फीस आकारून विशेष सेवा दिल्या जातात. प्रोफेशनल चार्जेस फीस इन एक्सचेंज ऑफ एक्सपर्ट सर्व्हिसेस. जो कोणताही पेशा आहे म्हणजेच प्रोफेशन आहे याचं शुल्क किंवा फी आकारून विशेष अशी सेवा दिली जाते. एक्झाम्पल, an architect designed the lawyer of office for fees. आर्किटेक्चरनं जे इमारतीचं बांधकाम नकाशा शुल्क आहे ती फीस घेऊन तयार करून दिला जातो. आर्किटेक्ट डिझाईन द लेआउट ऑफ ऑफिस फॉर फीस. आर्किटेक्चरनं जे कोणतेही नकाशा तयार केला आहे, लेआउट तयार केला आहे, त्या ऑफिसचं स्ट्रक्चर तयार केलं आहे, तो फीस घेऊन तयार करून दिला जातो. असे प्रत्येकाचं प्रोफेशननुसार नेचर ऑफ वर्क असतं, म्हणजेच कामाचं वेगवेगळं प्रोफेशननुसार त्याचं स्वरूप असतं. हा झाला प्रोफेशन संदर्भातील त्याची मीनिंग आणि फीचर्स. थँक्यू स्टुडंट.